इस न्यूज के प्रायोजक हैं मीना फैशन मॉल। सोलापूर लोकसभेसाठी आज सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रिया पार पडत आहे। सकाळपासूनच मतदार आपल्या जवळच्या मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहेत। सोलापूर शहरातील वालचंद कॉलेजच्या इन्स्टिट्यूटमधील हे दृश्य तुम्ही पाहू शकता की मोठ्या प्रमाणात मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गर्दी केलेली आहे। त्यामध्ये वयोवृद्ध मतदार असतील, तरुण असतील, तरुणी असतील, हे उत्स्फूर्तपणे या मतदान प्रक्रियेत सहभागी झाल्याचे एकंदरीत दिसून येत आहे। वालचंद कॉलेजचा जो सेंटर आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात मतदान केंद्रांची संख्या आहे। त्यामुळं आजूबाजूच्या कर्णिक नगर असेल किंवा पाच्छापेठ असेल आदी भागांमधील अनेक मतदार उत्स्फूर्तपणे या ठिकाणी मतदान करताना दिसत आहेत। जिल्हा प्रशासनाने व पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवलेला आहे। मात्र काही ज्येष्ठ नागरिकांना, जे आजारी पेशंट आहे, त्यांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी कोणतीही सुविधा नाही अशी एक तक्रार ज्येष्ठ नागरिकांनी केलेली आहे। मात्र सकाळी मोठ्या प्रमाणात मतदारांची गर्दी या ठिकाणी मतदान केंद्रावर दिसून येत आहे। उत्स्फूर्त असा प्रतिसाद वालचंद कॉलेजच्या या मतदान केंद्रावर दिसून येत आहे। अनेक जे मतदार आहेत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी बाहेर पडल्याचे एकंदरीत दिसून येत आहे। दुपारी 12 नंतर मोठ्या प्रमाणात ऊन पडणार आहे। कडक उन्हाचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। त्यामुळे सकाळच्या सत्रात मतदान करून आपण यातून मुक्त होण्यासाठी अनेक जण या ठिकाणी येताना दिसत आहे। जे मतदार आहेत या भागातील ते उत्स्फूर्तपणे मतदान करताना दिसत आहेत। काही मतदारांना आपल्या मतदान केंद्रामध्ये जे नावे आहेत ते नावे सापडत नाही आहे, ते इतर जे मतदान केंद्रावर बसलेल्या प्रतिनिधींची मदत घेताना दिसून येत आहे। झहूर सैयदसोबत अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर। नाव तुमचं? माझं नाव वसंत सोमा, कर्णिक नगर। कशी होती सुविधा, काय मतदान केले तुम्ही? सुविधा कशी आहे? सुविधा एकदम चांगली आहे आणि सिनियर सिटीजन कुठेही थांबत नाही। पाण्याची सोय आहे, खुर्चीची सोय आहे, खरं चांगली सोय केली आहे मतदानाची। गर्दी आहे सकाळपासून? सकाळपासून गर्दी आहेच। जर उन्हाचा त्रास होतोय, लोकांना उभ्या राहायला फक्त सावली नाही। काय आव्हान करणार तुम्ही मतदारांना? मतदारांना आव्हान काय आहे? 100% मतदान करा म्हणतो। लोकशाहीचा हक्क बजावा, लोकशाहीचा हक्क बजावा। तुम्ही कोणाला काय पण मत वाया जाऊ देऊ नका आणि नोटा वापरू नका।
नाव सांगा तुमचं. संपत कुमार वळसंग कर्णिक नगर. कसं प्रतिसाद आहे? मतदानाला प्रतिसाद चांगला आहे. फक्त पाण्याची व्यवस्था करायला पाहिजे, कारण गर्दी खूप आहे. उन्हामुळे लोक तहानलेले आहेत. एक दीड तास पाळी लागायला. पाण्याची सोय नाही. पाण्याची सोय नाही आतमध्ये, म्हणजे मतदारांसाठी नाही आहे, कर्मचाऱ्यांसाठी आहे. पाण्याची सोय करायला पाहिजे मतदारांसाठी, कारण 1 तास पाळीला उभारलं तर एवढ्या उन्हाचं उपाशी नाही राहू शकत माणूस. धन्यवाद. नमस्कार. एक मिनिट मॅडम, काय कसं आहे वातावरण? बीजेपी जय श्रीराम. जय श्रीरामाचं जय होईल आणि सर्व हिंदू आणि मुस्लिम सर्व जण उत्सुकपणे मतदान केंद्रावर सर्व महिला आणि पुरुष यांची गर्दी दिसून येत आहे. सर्वांचा उत्साह दांडगा आहे आणि पहिल्यांदा मी नवचैतन्य मतदानाचा टक्का वाढेल अशी मी आशा व्यक्त आणि जय श्रीरामाचा जय होईल. ज्येष्ठ नागरिकांना बसण्याची सुविधा नाही आहे, पाण्याची सुविधा नाही, अशा तक्रारी येत आहेत. तुम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली? आता आम्ही या ठिकाणी ज्या काही उणीव आहेत आमच्या पक्ष लेवलला आमच्या अध्यक्षांना आम्ही कळवणार आणि याची पूर्तता तातडीने करण्यास आम्ही भाग पाडणार. कारण नागरिक एवढ्या मोठ्या उन्हामध्ये मतदानाचा हक्क बजावायला यायला, पण त्यांची काळजी प्रशासनाने घ्यायला हवे होते आणि आम्ही पक्ष म्हणून आम्ही केलं तर त्यांना इंट्रिग पण करू देत नाहीत ना. मग हे सर्व काम प्रशासनाचं आहे, प्रशासनाने करायला पाहिजे आणि आम्ही प्रशासनाला याबद्दल आम्ही त्यांच्याकडे तक्रार करू आणि आमच्या पक्षाचे अध्यक्ष नरेंद्र काळे यांच्याकडे आम्ही तक्रार करून आम्ही हे जे काय त्रुटी आहेत ते मार्गी लावू. पूर्व भागात मतदानांची म्हणजे मतदान केंद्रावर खूप गर्दी दिसते. मतदान केंद्रावरची गर्दी हीच आमची भाजपाची विजयाची नांदी आहे आणि आमचा राम नक्कीच विजय होईल. मॅडम, कसं आहे वोट केलेला आहे, कसा अनुभव आहे? एक मिनिट. व्हीलचेअरची काही व्यवस्था नाही. काय म्हणतात? व्हीलचेअरची काही व्यवस्था नाही. तर त्रास झाला तुम्हाला? भयानक त्रास झाला. किती तास थांबले तुम्ही मतदान केंद्रात? अर्धा तास थांबलो. तिथं गेट जो व्हीलचेअर नाही, हा तरी व्हीलचेअर नाही. एक व्हीलचेअर दिसते की आली नाही का तुमच्याकडे? आलीच नाही म्हणून तो ओरडतो ना. कसं होतं प्रतिसाद इथं? काय मतदान केलंय? माझं ऑनलाईन होतं, मला घरी स्लिप आली नव्हती, मी ऑनलाईन काढलं होतं स्लिप, त्यामुळे माझं 5 मिनिटात मतदान झालं होतं. इट वॉज लाईक सिमलेस प्रोसेस. मी तिकडं फर्स्ट बूथला गेलं, त्यांनी विचारलं, त्यांनी गाईड केलं मला कुठं जायचं आहे. मी त्या गाईड केल्याच्या हिशोबाने ते तिकडे गेले. त्यांनी सांगितलं, त्यांनी म्हणजे नाव वगैरे शोधून दिलं, मला नंबर सांगितलं कुठल्या रूममध्ये जायचं आहे. त्या रूममध्येच गेले. त्या रूममध्ये जाऊन एक 5 मिनिटात हार्डली, कारण की त्या बूथमध्ये काही गर्दी नव्हती बहुतेक, त्यामुळे इट वॉज अ सिमलेस प्रोसेस. येस, थँक्यू. नाव सांगा, वय किती आहे? सुरेखा जनार्दन रायचूरकर, वर्ष 72. सार त्रास काय, ओळीत उभा राहायचं, बसायची सोय नाही, व्हीलचेअरची सोय नाही. मतदान करा, मतदान करा, नुसती मतदान करा ही जागृती, पण बाकीच्या सोयी नको का? ज्येष्ठ नागरिकांना त्रास आहे? ज्येष्ठ नागरिकांना काय, सगळ्यांनाच. मी तर पेशंट पण आहे. 1 महिन्यापूर्वी माझं मणक्याचं ऑपरेशन झालेलं आहे, पण मतदान करा म्हणतात म्हणून आलं तर इथं गैरसोय आहे. तुमचं वय किती आहे म्हणलं? 72. बरं. आणि किती उशीर थांबले तुम्ही रांगेत? थांबले नाही, मी रिक्वेस्ट केल्यावर मला सोडलंय, पण सगळ्यांची नाराजी पत्करून तिथं उभारलेल्या लोकांनी नाराजी व्यक्त केली मला सोडताना. म्हणजे पेशंटला वगैरे त्रास होत आहे? हो, आहे. तास 1.5 तास थांबावं लागायला लागले. नाव सांगा, कुठून आलं तुम्ही? मी संदीप वसंत उकेरडे, कर्णिक नगरमधून आलोय. कशी सुविधा आहे वालचंद? सुविधा चांगली आहे, पण ज्येष्ठ नागरिकांना बसण्याची सोय तोडकी आहे. मंडप वगैरे मारलेला आहे की? मंडप नाही, असं पत्रे मारलेले आहेत, पण उकाडा जाणवतोय. गर्दी आहे का? गर्दी भरपूर आहे. काय त्रास होतो ज्येष्ठ नागरिकांना? गुडघ्यांचा त्रास होतोय, चालताना त्रास तर होतोयच, पण तिथं बसायला सोय नाही ना. मग त्याच्यामुळे मी 1-1.5 तास थांबले. आता कसं मतदान केलं? कसं आहे? केलं, व्यवस्थित आहे. फक्त ज्येष्ठ नागरिक जास्त संख्या असल्यामुळे व्यवस्था व्हायला पाहिजे त्यांची. सोलापुर शहर वासियों का कई सालों का अटूट विश्वास, मीना फैशन मॉल। ईद हो या दिवाली, ग्राहक की पहली पसंद मीना फैशन मॉल। दिवाली हो या रमजान या कोई भी हो त्योहार, मनाओ मीना फैशन मॉल के साथ। अपनी शादी को बनाओ और भी शानदार मीना फैशन मॉल के साथ। मिलेंगे हर रंग, हर क्वालिटी, ढेर सारे वैरायटीज। मीना फैशन में बच्चों से लेकर बड़ों तक के शानदार से शानदार ड्रेस लाचा आपको बिल्कुल ही कम दामों में मिलेगा। हमारा पता कॉमटॉम चौक, सोलापुर।